तर मित्रांनो, लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं कसा मी नागपूरवरून माझ्या मित्रांसोबत ट्रेननी गोरखपूर पोहोचलो आणि तिथून नेपाळ सोनोली बॉर्डर क्रॉस करून करन्सी एक्सचेंज केली आणि नेपाळच्या टूर पॅकेज बनवला आणि रेडी झालो नेपाळ भ्रमणसाठी. तर चला बघूया एपिसोड दुसरा. आता झालो आम्ही रेडी आणि आता निघणार आहोत लुंबिनी टेम्पल. बहुत थकलाय माणूस. भूक लागली आहे का? हो, बहुत भूक लागली. एकदा चष्मा आता अजून आम्हाला जाऊन फिरायचं पण आहे, म्हणून त्याच्यासाठी ट्रेक करायचा आहे बाबा. बहुत साऱ्या गोष्टी करायच्या, म्हणून सबसे पहिले आता काहीतरी पोटात गेलं पाहिजे, तेव्हाच काहीतरी एनर्जी बाहेर निघाल. पेट पूजा फिर काम तुझा. जे बात. तो हम लोग अभी नाश्ता करने हैं वैभव के साथ. बिल्कुल. जेवण झालं आहे, आता आम्ही चाललो लुंबिनी टेम्पलमध्ये. बहुत बढिया जेवण भाई. आपल्या म्हणजे इंडियन कम्पेअर केलं तर बरोबरच होतं आणि टेस्ट पण आपल्या इंडियन जेवणसारखीच वाटली. आणि काही काही जागी एवढं पण नाही भेटत टेस्टी इंडियामध्ये. कम्मे बम एकदम जोरदार टेस्टी. तुम्ही व्हिडिओ पाहिला हा, हे घ्या 50 रुपये घ्या. बोल बोल बोल. 20 घे, कटून दे. 20 घे, 70 घे. गाईज हे असे दिलदार ह्या ट्रिप मध्ये आले आहे. वाव, सुंदर, अति सुंदर. खूप लाईट येत आहे. खूप मस्त असं मॉनेस्ट्री आहे ना. लुंबिनी टेम्पल नेपाळ. याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला आणि हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि इथं जगभरातून लोक शांतता शोधायला येतात. या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या देशांच्या सुंदर मॉनेस्ट्रीज बघू शकता, जसे जपान, थायलंड, म्यानमार आणि चायना. आणि याच ठिकाणी ते एक्झॅक्ट जगा आहे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. तिथे मी शूट करू शकलो नाही, तरी पण तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडेल, तर बघा. तर मित्रांनो, आता आम्ही त्या याच्या अंदर जे गेलो होतो त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता एक्झॅक्ट त्या ठिकाणी. आणि खूप अंदर मस्त होता आणि तो कन्स्ट्रक्शन वगैरे त्यावेळेस खूप वेळा आधीच होता आणि मी अंदर शूट नाही करू शकलो कारण ते अलाउड नाही. हा, म्हणून ते व्हिडिओ वगैरे काढला नाही, अंदर बाहेर काढतो. आणि या ठिकाणी टिकटॉक वगैरे बनवणं बंद आहे. इंडियन लोकांना काही टेन्शन नाही, आपल्याकडे टिकटॉक नाही आहे. रील नाही बनवायची पण. पोस्ट वेडिंग आहे भाई. पोस्ट वेडिंग आणि हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. लुंबिनी वगैरे फिरून आम्ही आलो आहे आता पहाडीवर कुठतरी माहित नाही. पोखरा उन्हाळ्यात, नागपूरच्या उन्हाळ्यातून डायरेक्ट पण बरं झालं पोखराच्या हिवाळ्यामध्ये पोहोचलो. आम्ही ना दारू न बियर पिली आहे, तर बॉडीमध्ये गरमी आहे. यानं पिली आहे, मी फक्त एक कोको कोला पिली आहे. त्यामुळे आमच्या बॉडीमध्ये गरमी असल्यामुळे आम्हाला थंडी लागत नाही आहे. पण तुम्ही बघू शकता की आमचे भाऊ इकडे पुरा स्वेटर वाला काम आहे बरं. बहुत खतरनाक थंडी आहे, बहुत खतरनाक थंडी. आता जेवण करायचं एक स्टॉप. याच्या दातावर त्रास. आणि टीव्हीवर चालू आहे IPL. बस अभी खाना है और जाना है होटल में और सोना है भाई. 3 दिन पोखरा 1 घंटा 4 IPL चालू आहे टीव्हीवर. जेवण करून राहिलो मस्त. थंडी माहोल, थंडी बियर. काठमांडू एक आहे. वेलकम फ्रॉम नेपाळ. तर मित्रांनो, मी आहो नेपाळमध्ये आणि आज आहे डे 2. आपण रेडी झालो आहे. हे आजचा ड्रेस आउटफिट आजच्या. आज 1-2 स्पॉट आम्ही डिसाईड केलं, त्या स्पॉटवर जाऊन आता फिरणार आहोत. काल बहुत थकलो होतो, रात्री 2 वाजता पोहोचलो होतो आणि कम से कम 7 घंट्याचा रन होता ग्राउंड लेवलवरून वर येतपर्यंत. पोखरा जो सिटी आहे तिथे येतपर्यंत पुरी लागून गेली भाई त्या कारमध्ये. पण आता पोहोचलोच आहोत तर चांगलं फिरणं पडेल, चांगला ब्लॉग बनवेन, तुम्हाला पण मजा येऊन जाईल. ठीक है, अभी चलते नीचे और मैं दिखाता हूँ बाहर के नज़ारे जोरदार.
और क्या बोलते हैं डे टू इन नेपाल। यस, बहुत अच्छा, बढ़िया, बहुत अच्छा एक्सपीरियंस रह रहा है नेपाल का। काफी बहुत बढ़िया नेचर, पहाड़, वेरी नाइस। भाई चष्म्यासाठी वाव, बहुत सुंदर नेपाल, बहुत सुंदर, अति सुंदर, व्हेरी मच ब्युटिफुल। आता आम्ही चाललो विंध्यावासिनी एक मंदिर आहे, आंघोळ पाणी केलं, आता त्या मंदिरात जाऊन दर्शन करणार आहोत आणि बाकी इथचे जे सिनेरी वाले जे प्लेस आहेत ते जाऊन मग आम्ही पाहणार आहोत। आता आलो आहे आम्ही दुसऱ्या प्लेसवर ज्याचं नाव आहे महेंद्रा केव्ह। आता पाहू कसं वाटतं तर। भूक लागली आहे बहुत जोरात, कचाकच भूक लागली आहे बहुत जोरात। पहिले आता जातो काहीतरी पाहून घेतो, नंतर काहीतरी खातो आम्ही। आपण कुठे आलो होता? महेंद्रा केव्ह। हो, महेंद्रा केव्ह एक सुंदर जगह। बायो कौन असे बोलते हो? ना भेल तुझ्या ते महिंद्रा केव जाले नाही भेव तो येते महेंद्र केव्ह। डायलॉग चोरला मी ना याच्यावाला, क्रेडिट टू कोमल। आता चाललो आम्ही गुफेत। इथं मस्त थंड वाटून राहिलाय भाई, काही छोट मस्त। अरे उतरा उतरा खाली उतरा, सकिंद साफा हे काहीतरी लिहिलंय नेपालीमध्ये, आता तुम्हाला माहीत नाही, मला माहीत। महेंद्रा केव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। अंदर खूप थंड थंड वातावरण आणि खूप असं इथे लोकांनी हे वगैरे केलं आहे। संपला काय? चलो वापस चलो। खत्म हो गई केव भैया, केव खत्म। गणपति बाबा का मूर्ति है, सिद्ध विनायक शंकर भगवान का मूर्ति है। जय भोलेनाथ, मोरया मोरया। घेऊन जाएंगे घेऊन जाएंगे एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। विजय असो, विजय असो। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह बरकातुहू। इथं माहिती आहे का, पूर्ण शांती आहे पुऱ्या नेपाळभर। फक्त आम्ही अशांती करायला नागपूरचे पोट्टे पागल चोदीचे। हा, आता केव्ह अशी होती आपली महेंद्रा केव्ह। आता चाललो आम्ही काहीतरी खाले। फ्राईड राईस बोलवलं होतं आम्ही ना, पण सातारला भातासारखा लागून राहिला। घरचा सातारला भात तरी चांगला वाटते, पण हा पुरा तिखट मिठाचा भात दिला आहे। 2-3 गाजर कापून चिकनच्या मुळे थोडा टेस्ट आला भाता। चला जाऊ दे, आता खाऊन घेतो, भूक लागली। अजून एका नवीन स्पॉटवर आलो। एक आहे फेफा तलाव म्हणून एक जागा आहे, आणि इथे एक शौचालय पण आहे आपलं। 10 रुपये। खिंडसी लेक, हो खिंडसी लेकच आहे। आता जाऊ द्या। फेवा लेक म्हणून एक जागा आहे नेपाळमध्ये, आमच्या हॉटेलच्या समोर। तिथं आलो आहे, मस्त तलाव आहे। वाह, व्हॉट अ व्ह्यू, नाईस बोटिंग। असं नाही भाई 8 लोगों चला रे भाऊ, डोंग्यामध्ये बसाले। खिंडसी तलावमध्ये आलो आपण, डोंग्यामध्ये बसू आता एकदम। 30 रुपये फेरी, 30 रुपये फेरी।
या डोंग्यावर बसून अशी मस्त हवा लागून राहिली. हा पाणी असं दिसून राहिला का आंघोळ करायची इच्छा होऊन राहिली. का सांगू तुम्हाला, एक एक डुबकी मारूनच टाकून जा भाई. असा नजारा पाहिले लोक मरमर करते ना, आम्ही लोक पाहून राहिलो. आता आलो आम्ही एका किनाऱ्यावर. इथं थोडसा पाहतो इच्छे नजारे वगैरे. बाकी का जोरदार नजारे, बहुत जोरदार. झाली रे भाई बोटीची राईड आपली वाली. चलो अभी उतरते है. मजा आली. पण मला वाटतं हे बाकी बोट वगैरे घेतली असती, हे नाही तर कायाकिंग म्हणून एक आहे ते केलं असतं तर जास्त मजा आली असती. आता दुसऱ्या पॉईंटवर जातो पाहासाठी. चलो अभी. इथं टाइम कमी आहे पण जागा बहुत साऱ्या पाहण्यालायक. म्हणून आता बस जिथं कमीत कमी टाइम होईल तिथं कमीत कमी टाइम आम्ही स्पेंड करतो. आता आलो आम्ही या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला. कारण की भूक लागली आहे तर मग काही ना काही खाणं पडतं. तसं इच्छे जेवढे पण रेस्टॉरंट आहे त्याच्यात तुम्ही जेवण तर करू शकता पण दारू पण पिऊ शकता, बिअर वगैरे कोणतेच रेस्टॉरंट राहून. तर ही चांगली गोष्ट आहे. जे लोक पेते त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाही. आम्ही टेस्ट करतो थोडं. तिकडे आम्ही इथे थोडं टेस्ट करू बघूया. छान वाटलं. काका मराठी कधी शिकले तुम्ही? हो, मुंबईमध्ये राहिले साहेब. मुंबईमध्ये राहिले का? मुंबईमध्ये किती वर्ष? तिकडे काम शिकलो, ओके. नंतर इकडे येऊन स्वतःचे चालू केले. खूप छान. क्या बात. तर हे आपले काका आहे नेपाळमध्ये, जे की एकदम मस्त मराठी बोलते. चांगलं वाटलं काका भेटून तुम्हाला. सगळं समजतं पण बोलू शकत. नाही, एवढी चांगली तर बोलून राहिले, खूप मस्त मराठी बोलून राहिले. अंदर बैठ के भी पनीर मटर चलेगा क्या? पनीर मटर चलेगा? मिक्स वेज है? मिक्स वेज को रोटी भी कर लेता ना फिर यार. आपण चर्चगेटला गेलो. नागपूर. हां. साहेब आपला दुसरा चिकन आणखी काय भेटेल चांगला खायला? चटपटा चांगला. चटपट चिली चिकन घ्या ना सर. एक भाजी चटपटा. भाजी. अच्छा भाजी. अच्छा चिकन नको. चिकन मध्ये आणखी आलं रे बाई जेवण. आता चिली चिकन. आता अजून आम्ही आलो आहे जेवण खावण करून एका नवीन प्लेसवर ज्याचं नाव आहे डेव्हिल्स किचन. डेव्हिल्स फॉल आहे ना. व्हेरी नाईस गाईज, एकदम बढिया. एवढंच पाहासाठी 150 रुपये खर्च केले आम्ही. इथं एक धबधबा डेव्हिल्स फॉल मध्ये होता, एक धबधबा मस्त पाणी धबधब पडून राहिलं. आम्हाला वाटलं अजून काही एक्साइटिंग असेल पण तेवढं काही खास नाही आहे. नमस्ते. हॅलो नमस्ते. झाला भाई हा धबधबा पाहिला. 50 रुपये तिकीट पाहिजे होती, याची 150 रुपये होती. ह्या धबधब्यामध्ये तर काही मजा ना आली. बाकी आता हा मार्केटमध्ये आलो, इथं तुम्ही काहीतरी घेऊ शकतो. हा खुकरी पण आहे इथं. घ्या. खुखरी ले भाई, खुखरी इंसान को काटने के लिए. इंसान ये कुछ भी बोलते हैं ऐसे थोड़े ना. मटन काट सकते मटन. मैंने तो नहीं बोला. हाँ बाकी हा मार्केट आहे, इथं तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता जर आले तर. नाही आले तर नको. बाकी तुम्ही पाहून घ्या. सुंदर मार्केट आहे. बॅगा चमकी, कानातले नाकातले गड्यातले सर्व भेटून जाईन यावाला मार्केटमध्ये तुम्हाला. स्वस्त नाही आहे, बार्गेन करणं पडतं.
ये रे तिने शॉपिंग पण केला. काय जमला तर सांग. बहुत जोरदार जगह. टाइम चाय टाइम. थैंक यू. आंटी ने हमारे लिए लाया है चाय. आप रख दीजिए यहाँ पे, हम लोग लेते हैं. थैंक यू थैंक यू. कोणी काय म्हणाल नाही. माचीस. बढिया चाय. चाय आणि हा समोरचा व्ह्यू जोरदार. हे दोन ब्लॉक करून राहिले पण चाव बहुत सही. आता ज्याच्या भाई तेवढ्या दूर वर पायऱ्या उतरून पाय दुखून राहिले. आता इथून आता खाली जाऊन चालत जायचं आहे. असं इथून चालत जायचं आहे. ते जे जागा दिसून राहिली आहे तुम्हाला तिथं जाऊन पोहोचायचं आहे. फोनमध्ये चार्जिंग नाही. आजचा ब्लॉग लवकर खतम होऊन गेला असं वाटतं. बहुत मस्त रस्ता आहे आपला. व्हेरी नाईस. सास चढून राहिली आहे बहुत जोरात. आजचा लास्ट दिवस. हा आजचा लास्ट स्पॉट. सॉरी आजचा लास्ट स्पॉट. बेहतरीन. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. हाँ? आता काही बोलाची ताकद राहिली नाही रे बापा. जय भोलेनाथ. नाही अजून वर नाही. हा बघ पायरी कुठं